तुम्ही एक ग्लास पाणी घेतला सकाळी, तुम्हाला अंगात कुठेही दुखणं असेल, फक्त एक ग्लास पाणी घ्या, त्याला गरम करा. गरम करताना त्याच्यात थोडी अद्रक चेंदून टाका. आपण काय उचललं किंवा कुठे आपण झोपताना झाला किंवा झटका लागला, मग त्याच्यासाठी एक अजून उपाय, लिंबू आहे ना, लिंबू त्याचा रस काढायचा आणि जिकडे दुखतोय तिकडे रात्री झोपायचा अगोदर हलका आतून दुखणं आहे तर अद्रक आणि हळदीचा आणि मीठ टाकून उकळून पाणी प्यायचा. एक ग्लास पाणी गरम करतो, त्याच्यात गरम करताना एक चमचा जिरा टाकतो. जिराची तासीर आहे ना, ते गरम आहे. जिरा आहे ना, ते दोन कामं करतो. एक ते गरमी उत्पन्न करतो, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन पण प्रॉपर होतो. आज तुमची आई घरी तुम्हाला 10 कामं सांगते, ते तुम्ही करत नाही आणि अर्धा तास जाऊन देवळात तिला लावता काय अगरबत्तीला, ते काय होणार त्याच्यानी? तुम्ही 1 महिना प्रॅक्टिस केला ना का तुम्हाला देवाची वाणी ऐकायला येईल. तर म्हणजे कोणाला सांगायला गेलं तर थोडा वाईट वाटणार. देवळात जे महाराज असतात ना, ते देवाची सेवा करण्यासाठी असतात. पण आपण काय करतो, तर महाराजाकडे उपाय विचारतो. मग तो काय करतो, तो म्हणतो 10 गुरुवार या, 15 गुरुवार या, नाहीतर शनिवार कर, हे कर. मग हे सगळ्या जगात जे लोक आहेत ते देवाची मुलं. आपण जर का त्यांचं कामं केले, आपण देवळात गेलो का देव बाहेर भेटायला येतात. आणि हे प्रत्यक्षात झालंय. आणि आम्ही तिकडे दर्गा शरीफला गाडी लावली, आम्ही उतरलो ना का दुपारी 4 वाजले होते, तिकडे नगाडे वाजायला लागले, डुम 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 डुम. आम्ही बाहेर निघालो, त्याच वेळ म्हणा मग बाबांनी सत्कार केला. आम्ही जसं दर्गाचा कंपाऊंडच्या आतमध्ये पाय टाकला का ते नगाडे बंद झाले. आतमध्ये दर्शन घेताना तीच खुशबू जी गाडीत आली ती झाली. म्हटलं बघ तीच खुशबू आहे ना. ते म्हणाले हे परचा आहे. एक हनुमान चालीसा करतो ना का दर्शन होतात. स्वामीचं नाव 10 मिनिटं घेतला तर स्वामीचे दर्शन होतात. ह्याचं कारण आहे का तुम्ही आहे ना ब्रह्मांडचा एनर्जी बरोबर जुळले. दालचिनी आणि लवंगला पिसायचा, बुक्का करायचा त्याचा आणि त्या घी मध्ये मिक्स करून टाकायचा आणि त्याला एका डब्यात टाकून मग त्याच्यावर कपड्याने बंद करायचा आणि जिकडे ती पोरगी झोपते ना त्याच्या खाटाखाली ठेवायचा.